नमस्कार. कालच झालाय अंशचा 12वा बर्थडे. अच्छा, आणि इथे ना मुलांना ना गिफ्ट कार्ड्स मिळतात. ठीक आहे. अंशला किती मिळालेत? भरपूर सारे गिफ्ट कार्ड्स मिळालेत. मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. तर अंशला ना असं विजाचं गिफ्ट कार्ड मिळालं जे कुठल्याही दुकानात चालतं. आता हे मेसीजचं आहे किंवा ॲमेझॉन आहे आणि प्रत्येक गिफ्ट कार्डची व्हॅल्यू वेगवेगळी असते. तर फॉर एक्झाम्पल हे 25चं आहे, हे 10-10ची 3 आहेत, 25चं एक, 22चं एक, 20चं एक, असे खूप सारे गिफ्ट कार्ड्स आहेत. आणि हे गिफ्ट कार्ड्स आता अंश वापरणार आहे. अंश, मला देतोस का थोडेसे वापरायला? नो. अंश वॉज सुपर एक्सायटेड. आम्ही चाललो होतो मेसीजला. मेसीज दुकानाचं $100चं गिफ्ट कार्ड त्याला मिळालं होतं आणि त्याला असं वाटत होतं की अरे बाप रे, आता माझ्याकडे $100चं गिफ्ट कार्ड आहे आणि ते मी स्वतः खर्च करणार आहे. तर त्याच्या स्वप्नांना असे पंख फुटले होते आणि पूर्ण वेळ तो गाडीमध्ये माझ्याशी बोलत होता की मी त्या $100मध्ये काय काय घेणार आहे. पण ज्यावेळेस आम्ही मेसीजच्या दुकानामध्ये पोहोचलो त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे, मेसीजमध्ये तर सगळंच मिळतं. अगदी किचनच्या भांड्यांपासून, शूजपासून, कपड्यांपासून, ज्वेलरीपासून सगळं काही. म्हणजे पृथ्वीवरती जे काही सामान असेल ते सगळं या दुकानामध्ये मिळतं. मग त्याला असं वाटलं की आपण चुकून अशा वेगळ्या सेक्शनमध्ये नको जायला, म्हणून बरोबर तो त्याच्या कामाच्या सेक्शनमध्ये गेला आणि पोहोचला शूजच्या ठिकाणी. शूजची प्राईस बघितल्यावर त्याला असं वाटलं, अरे देवा, आता हे $100मध्ये जर मी $75चा शूज घेतला तर मला काहीच उरणार नाही. त्यामुळे त्याने विचार केला की एका हुशार माणसासारखा, बिझनेसमनसारखा विचार करत त्यांनी ठरवलं की नको, आपण जाऊया दुसरं काहीतरी शॉपिंग करायला. म्हणून आम्ही शिरलो कपड्यांच्या सेक्शनमध्ये. कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेल्यावरसुद्धा त्यांनी खूप डोकं लावून चांगले 2-3 कपडे काढले, त्याची प्राईस टॅग चेक केली आणि स्वतःच्या मेंदूचा कॅल्क्युलेटरसारखा वापर करत त्यांनी पहिले कॅल्क्युलेशन केलं की हे कपडे किती रुपयांचे होत आहेत. मग त्याला असं लक्षात आलं की अच्छा, मी जर हे कपडे घेतले तर मी उरलेल्या पैशांमध्ये एक शूज तर नक्कीच घेऊ शकतो. म्हणून आम्ही परत शूजच्या सेक्शनमध्ये आलो आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याला जो शूज हवा होता तो त्यांनी ट्राय केला आणि परत एकदा त्यांनी माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करून चेक केलं की $100मध्ये हे सगळं बसतं आहे का. आणि ज्यावेळेस त्याला कॉन्फिडन्स आला की यस, आपण $100मध्ये ही सगळी शॉपिंग करू शकतो, त्यावेळेस तो स्वतः एका ॲडल्टसारखा तिथल्या चेकआउट लाईनमध्ये लागला आणि स्वतः त्यांनी ते पैसे पे केले. त्याला असं एका दिवसासाठी अंबानी झाल्यासारखं वाटत होतं. तर तिथली शॉपिंग करून आम्ही परत निघालो घरी. तर तुम्हाला हा अंशचा शॉपिंगचा एक्सपिरियन्स कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इंडियामध्ये पण असे गिफ्ट कार्ड्स मिळतात का मला तेही सांगा. भेटूयात लवकरच. बाय.